सुबोध सर, मनापासून या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला हेच विचारायचं आहे की एवढी मोठी व्यक्तिरेखा, हे आभाळा एवढा शिवधनुष्य तुम्हाला पेलायचं होतं, काय अनुभव होता? विलक्षण अनुभव होता. म्हणजे शाळेपासून ज्यांना आपण धड्यांमध्ये वाचलं होतं, ते टिळक प्रत्यक्ष रूपाने जेव्हा आपल्यासमोर उभे राहतात तेव्हा त्यांचा आवाका फार विलक्षण असतो. ते त्या छोट्याशा शाळेच्या पुस्तकातनं जेव्हा आभाळा एवढे मोठे होतात तेव्हा ते आपल्या मुठीत सामावत नाहीत आणि त्यांना 2 तासाच्या या चित्रपटामध्ये सामावून घेणं हे खऱ्या अर्थाने खूप मोठं आव्हान होतं. पण मला असं वाटतं की आमच्या संपूर्ण टीमची गेली 3 वर्षांची अथक मेहनत आता कुठे जाऊन पूर्णत्वास येते. क्या बात है, क्या बात है. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या सिनेमासाठी मी खूप सारे शुभेच्छा देणार आहे. पण सिनेमामध्ये तुमचा खरंच एक वेगळा लुक दिसतो. म्हणजे सुबोध भावे तिथे सुबोध भावे वाटत नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं, मी सिनेमाचे प्रोमोज पाहिले तर सुबोध भावे हे लोकमान्य टिळकच आम्हाला वाटतात त्या ठिकाणी. तर ही जी मेहनत होती सुबोध, ती काय होती? मोठं ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे जे आपण नाही आहोत तेच आपल्याला पडद्यावरती सादर करणं हेच खरं तर अभिनेत्याचं काम असतं. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मला कंट्रोल ठेवावा लागला तो स्वतःच्या विचारांवरती. कारण माझे विचार मला त्यांच्याशी मॅच करायचे होते ज्यांनी त्यांच्या विचारांनी राष्ट्रातल्या तरुणांना स्फूर्ती दिली होती. खरं तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तू केलीस. मला असं वाटतं की लोकमान्यांवरती अनेक लोकांनी अनेक पद्धतीने काहीतरी लिहिलेलं आहे. काहींनी त्यांच्यावरती कादंबरी लिहिली आहेत, काहींनी त्यांच्यावरती लेख लिहिले आहेत, काहींनी त्यांच्यावरती कविताही केल्या आहेत. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या कवितांनी करूया, लोकमान्यांवरती रचलेल्या कवितांनी करूया. असं पहिली कविता आहे ती कविवर्य सुधीर मोघे, जे आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. सुधीर मोघे म्हणतात, खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात. खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात, तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन, माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन. स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती, सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती, लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती. मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार, अग्निकणासम नेत्र जिवेला खड्गाची धार. तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. गोठून थिजल्या समाज पुरुषात जागविले त्याने, गोठून थिजल्या समाज पुरुषात जागविले याने. अवघड शास्त्रातील गूढही पारखिले याने. कठोर कारागृही यातना शोषित असताना, मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना. उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. जगा वेगळा होता, जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दालागी तो भूषण होता. विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा, आभाळाला फुटला पाजर तो गेला तेव्हा. सहस्र नयनी जणू नियंता शोकाकुल होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता, तो पुरुष सिंह होता. आणि या पुढची कविता आहे ती अशोक नायगावकर यांची कविता आहे. मला असं वाटतं की ह्या चित्रपटामागची आमची जी प्रेरणा आहे ती ही आहे की आजच्या काळात लोकमान्य टिळक का, याचं उत्तर म्हणजे मला असं वाटतं ही कविता आहे. नायगावकर लिहितात, तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही मंडालेला कालाखट्टा प्यायला गेला होतात का, की मंडाले हा एखादा पिकनिक स्पॉट आहे? टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर. टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर, एखाद्या गावखात्यातल्या गड्यासारखं, माथाडीसारखं. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत तर ते आम्ही पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटतं ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. म्हणजे छान मल्टीस्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखानं 4 घास खाल, उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणाव, श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नकोस. त्याला दुबई मस्कतला पाठवा.
टिळक, आज इथे डॉलर्सची गरज आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? टिळक, तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचं आहे. तोच इथला स्वदेशी वाण आहे. मला असं वाटतं की ही जी बदललेली परिस्थिती आहे सामाजिक आणि राजकीय, या बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांना आज पुन्हा एकदा 2015 साली या पृथ्वीवर अवतरणं कर्मप्राप्त होतं. म्हणूनच लोकमान्य टिळक आज आम्ही इथे तुमच्यासमोर घेऊन आलो. क्या बात है, क्या बात है. सुबोध, तुमचं खरंच मनापासून स्वागत. आणि लोकमान्यांविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत, या चित्रपटाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. खरं तर माझ्या आयुष्याचे सगळे एपिसोड लावले तरी ते पूर्ण होणार नाही हे मला माहिती आहे, पण आमचं भाग्य आहे की आज या एपिसोडमध्ये हे सगळं आम्हाला ऐकायला मिळणार. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. सुबोधसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी, सुबोध नंतर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका अभिनेत्रीला जिनं या सिनेमामध्ये आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो प्रिया बापट यांचं. प्रिया, कसं वाटतं पुन्हा एकदा आमच्या कॅफेत येऊन? खूप मस्त. आणि आज तू माझ्याशी फ्लर्ट करणार नाहीयेस ह्याचा मला जास्त आनंद. तर प्रिया, मला लगेच सिनेमाकडे यायचं आहे. सुबोधकडून मला सिनेमाविषयी काही गोष्टी कळाल्या. तुझी यातली व्यक्तिरेखा काय? जसं तू म्हणालास तसं मी आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. आजची मुलगी आहे, समीरा तिचं नाव आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना आपण इन्स्पायर्ड होतो आणि काही गोष्टी आपल्याला आपलं आयुष्य बदलण्यासाठी खूप मदत करतात. तर तसं काहीसं समीराचं झालंय. तिच्या आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम आणि त्यातून ती तिच्यात स्वतःमध्ये झालेले बदल, असं ते एक कॅरेक्टर आहे. क्या बात आहे. आणि मी तुला विनंती करतो प्रिया, प्लीज तू आमच्यासोबत बस. आणि या मंचावरती आता मला आमंत्रित करायचं आहे अशा एका अभिनेत्याला जो या सिनेमामध्ये इतिहास आणि आजची पिढी यामधला दुवा आहे. अतिशय मनापासून स्वागत करतो चिन्मय मांडलेकर यांचं. इथेच होताच का? कसं तिकडे बाजूला एक भूखंड मीही बुक केलाय, आता इथेच राहतो मी, त्यामुळे तुम्ही बोलत की लगेच येतो मग. नाही, पण मला खूप आनंद झाला की चिन्मय पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतात. मनापासून स्वागत चिन्मय मांडलेकर यांचं. थँक्यू. चिन्मय, मी आत्ताच उल्लेख केला की इतिहास आणि नवीन पिढी यामधला दुवा तुम्ही आहात, तर याबद्दल आता तुमच्याकडूनच मला ऐकायचं. वेल, आत्ता सुबोधने जी दुसरी कविता वाचली त्यातलं जे सगळं वास्तव आहे ते वास्तव जगणारा मी आजचा माणूस ह्या चित्रपटात साकारतोय. आणि लोकमान्यांचे विचार, लोकमान्यांच्या विचारांबद्दल आपण बोलतोय, तर ते विचार कोणापर्यंत खरे पोहोचायला हवेत त्याचं रिप्रेझेंटेशन मी ह्या सिनेमात करतो असं मला वाटतं. आणखीनही खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज आमच्यासोबत बसा. अभिनेते आणि अभिनेत्रीचं स्वागत झालेलं आहे, पण आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका सुरेल माणसाला ज्यानं या सिनेमामध्ये एक सुंदर पोवाडा सुद्धा गायलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नंदेश उमप यांचं. नंदेश दादा, मनापासून स्वागत आहे आमच्या या मंचावरती. आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही इकडे येऊन गेलेला आहात. कसं वाटतं पुन्हा एकदा इकडे कॉफी प्यायला येतं ना? अरे बापरे, इथे येणं म्हणजे पर्वणी आहे. इथे येणं म्हणजे मजा आहे. इथे येणं म्हणजे बरंच काही शिकून जाणं आहे. पण तुम्ही येणं म्हणजे बाबांचं येणं आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा जेव्हा या मंचावरती येता. मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. खूप साऱ्या गप्पा मारूयात. जोरदार टाळ्या नंदेश दादासाठी. सुबोध, मला तुमच्यापासूनच सुरुवात करायची आहे. वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारलेल्या आहेत. तुम्ही मगाशी उल्लेख केला की 3 वर्ष या सिनेमावरती आम्ही काम करतोय, तर पहिल्यांदा हा विचार कधी आला मनामध्ये की आपण लोकमान्यांवर सिनेमा करावा? योगायोग असतो. बालगंधर्व चित्रपट केल्यानंतर ही भूमिका माझ्याकडे बालगंधर्वांनी सरकवली. अच्छा. कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल की माझ्यासारख्या एका कलाकारावरती तू फिल्म केलीस, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवलं अशा राष्ट्रपुरुषावरती तुला फिल्म केली पाहिजे. आणि तो चित्रपट बघून शरद पोंक्षे या आपल्या अत्यंत आवडीत अभिनेत्यांनी मला त्यांच्यावरचं दुर्दम्य नावाचं कादंबरी लोकमान्य टिळकांवरची वाचायला दिली.
ती कादंबरी वाचली त्याच्या अगोदर मला शाळेच्या धड्यातल्या टिळकांच्या पलीकडे काही माहिती नव्हतं. म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफल उचलणार नाही आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याच्या पलीकडचे मला टिळक माहिती नव्हते. पण ते पुस्तक वाचलं आणि मी भारावून गेलो. मी वेड्यासारखा त्या चित्रपटाच्या मागे लागलो. रोहित टिळक यांना फोन केला, जे टिळकांचे खापर पंटू आहेत, आणि त्याला बरोबर घेऊन मी त्या चित्रपटाच्या मागे लागलो. पण त्याच्यामध्ये मी काम करणार नव्हतो. मी फक्त तो चित्रपट व्हावा म्हणून मदत करणार होतो. आणि त्याच वेळेस कर्मधर्म संयोगाने ओम राऊत आणि नीनाताई राऊत हे दोघंही लोकमान्य चित्रपट बनवण्याचा विचार करत होते. आणि एक दिवशी मला ओमचा फोन आला की अशी मी फिल्म करतोय, त्याच्यात तू काम करशील का? मी म्हटलं कुठली फिल्म? लोकमान्य टिळकांची. मी म्हटलं मी कुठलं काम करायचं आहे? तो म्हटलं अर्थातच लोकमान्यांचं. म्हणून मी पटकन आधी महिना बघितला तर तो एप्रिल नव्हता. माझी खात्री पटली की हा खरंच मनापासून मला विचारतोय. लोकमान्य टिळक हे फक्त वाचून समजत नाहीत, तर ते अनुभवावे लागतात. ते अनुभवावे तेव्हाच लागतात जेव्हा मला असं वाटतं की आजच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये त्यांचा ब्लूटूथ हा तेव्हापासून सुरू आहे जेव्हा त्यांचा जन्म झाला 1856 साली. आपला ब्लूटूथ त्यांच्याशी मॅच करायला लागतो तेव्हा ते आपल्याला समजतं. त्यामुळे तो विचारांनी समजून घेणं, त्या विचारांचं आदान प्रदान होणं आणि त्या पुस्तकाबाहेरचे टिळक सापडणं हे खऱ्या अर्थाने मोठं आव्हान होतं आमच्यासमोर. ही भूमिका साकारल्यानंतर सुबोध भावे यांच्यामध्ये काय बदल झाला? खूप झाला. त्यांचं एक वाक्य आहे, ते फिल्ममध्ये एका कोर्टाच्या सीनमध्ये आहे. आपल्याला अनेक छोट्या मोठे प्रॉब्लेम्स येत असतात आयुष्यात. जे प्रॉब्लेम्स नसतात ते सुद्धा आपण प्रॉब्लेम म्हणून क्रिएट करतो आणि आपल्या समोरचे प्रॉब्लेम अजून वाढवून ठेवतो. तर त्यांचं एक वाक्य मी रोज रात्री झोपताना ते वाक्य म्हणतो आणि मी झोपतो आणि मला शांत झोप लागते. त्यांचं वाक्य असं आहे की कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. वा. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या आपण रोज पेपर उघडला, बातम्या वाचल्या की सातत्याने एक निगेटिव्ह विचार सतत आपल्या समोर येतात. तर हे जे त्यांचं वाक्य आहे हे रोज आपण सकाळी मनातल्या मनात म्हटलं ना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक जगण्याची नवीन ताकद, एक नवीन उमेद आपल्याला मिळते. आणि मी तर सातत्याने त्यांच्या अनेक गोष्टीतनं रोज स्वतःला बजावून सांगतो, रोज स्वतःला काहीतरी स्वतःमध्ये घडलेले बदल मी पाहतो आणि हे सगळं खूप विलक्षण आहे, थक्क करणार आहे. प्रिया, मला तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की हा सिनेमा केल्यानंतर प्रियामध्ये काय बदल झाला? ते असे एका रात्रीत होण्याचे बदल नाही आहेत असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. जसं सुबोधनी लोकमान्य स्वतः केले आणि ते अनुभवलं, तसं समीरा कॅरेक्टर करताना मला जे इन्स्पिरेशन मिळतं ते चिन्मयच्या कॅरेक्टर थ्रू मिळतं. त्यामुळे तो बदल त्याच्यामुळे माझ्यापर्यंत पोचतो आणि ओव्हरनाईट होणारं ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे ते. सो दॅट्स माझ्यामध्ये बदल व्हायला अजून थोडा वेळ लागेल. हा प्रामाणिकपणा आहे तिचा. अरे कारण नाही असं होत, म्हणजे आज मी ते पाहिलं आणि उद्या मी बदलले, हे खूप खोटं उत्तर आहे. किंवा मी चुकीचा डायलॉग बोलले नाही, मी डबिंग करणार नाही वगैरे असं. चिन्मयच्या नजरेतून समीरा लोकमान्यांना अनुभवते, मग तुमच्या नजरेतून लोकमान्य तुम्ही कसे अनुभवले? खरं तर आम्ही सगळ्यांनीच ओम राऊत यांच्या नजरेतून व्हेरी ऑनेस्टली. मला बदल माहीत नाही पण काही गोष्टींची जाणीव मला झाली. एक तर मला सगळ्यात पहिली गोष्ट ही जाणवली की आपल्याच राष्ट्रात जन्माला आलेल्या, आपलं राष्ट्र ज्यांनी घडवलं अशा व्यक्तीबद्दल मुळात आजच्या काळात आपल्याला किती माहिती आहे. हा पहिला भाग त्यातला. कारण आम्हाला 3रीच्या पुस्तकातला दुसरा धडा लोकमान्यांवर होता हे मला आठवत आहे. तो साधारण 1.5 पानाचा होता. ह्याच्या पलीकडे मी लोकमान्य टिळक माहीत असण्याचा माझ्या अभ्यासक्रमाने कुठलीच जबाबदारी उचललेली नाही आहे. खरं तर लोकमान्य टिळक यांचा जो ठामपणा आहे कुठल्याही गोष्टीवर, आपल्या मतांवर, आपल्या विचारधारेवर ठाम असणं, मग त्याच्यासाठी आपल्या मित्राबरोबरही थोडीशी फारकत घेणं, हा ठामपणा मला फार भावतो. नंदई दादा, याच्यामध्ये एक आगळा वेगळा पोवाडा आहे, त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आभाळ एवढ्या माणसाचा पोवाडा, ज्याचं इतकं मोठं काम आहे की आपल्या लहान तोंडी मोठा घास आहे, पण त्यांचं कर्तृत्व गाण्याचं हे सौभाग्य मला त्या चित्रपटातनं मिळालं. पुन्हा एकदा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तो पोवाडा महाराजांवर जसा झाला तसंच हे कर्तृत्व गान ज्या टिळकांचं आहे तर ते गाण्याचं सौभाग्य मला मिळालं.